ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। टीडीआर संदर्भात आज लक्षवेधीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत ही चर्चा होण्याची चिन्ह आहेत। ठाण्यातील टीडीआर प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजलेलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून 2800 कोटींच्या टीडीआरचा मुद्दा लोकशाही मराठीनं सातत्यानं उपस्थित केलेला आहे। डी दयाबाई कंपनीला टीडीआर दिला गेला, चर्चा होण्याची चिन्ह आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, काय अपडेट? लागवी आपण जर बघितलं तर सातत्याने लोकशाही मराठीने टीडीआरचं जे प्रकरण आहे, जे ठाणे महानगरपालिका डी दयाबाई कंपनीला जो टीडीआर जो देणार आहे त्या संदर्भातला हे प्रकरण जे आहे ते आता ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जी लक्षवेधी घेतली जाते त्या लक्षवेधीमध्ये जे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवकांनी ही लक्षवेधी घेण्यात यावी अशी महासभेला विचारणा केली होती, पत्र दिलं होतं महापौरांना, आयुक्तांना। आणि त्यामुळेच या महासभेमध्ये हे जे टीडीआर प्रकरणासंदर्भातली जी माहिती आहे ती महापालिकेने सर्व नगरसेवकांना द्यावी अशा संदर्भातलं हे पत्र होतं। आणि त्यामुळेच काल जी महासभा काल होती त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर ही महासभा स्थगित झाली होती, पण आज पुन्हा 11:30 वाजता महासभा सुरू होईल आणि त्यानंतर टीडीआरच्या संदर्भातली जी महत्वपूर्ण माहिती आहे, महानगरपालिकेने कशा संदर्भात टीडीआर हा डी दयाबाई कंपनीला दिला गेलाय का दिला जाणार आहे या संदर्भात संपूर्ण चर्चा होईल आणि त्याची माहिती जी आहे त्या संदर्भातली ती नगरसेवकांना दिली जाईल। या संदर्भातली ही आताची सर्वात महत्वपूर्ण माहिती आहे की महासभेमध्ये टीडीआरच्या संदर्भात आता चर्चा होणार आहे। लागवी अगदी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।